ही व्हिडिओ जे माझे चाहते आहेत ना, हे व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही, ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जी माणसं मला निगेटिव्ह कमेंट करते ती. जर कोणाला वाईट वाटलं असेल ह्या व्हिडिओ तर वाईट वाटून घेऊ नका. जे माझी चांगली पब्लिक आहे, जी माझी भोळी पब्लिक आहे ना, ही व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही. ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जी मला कमेंटमध्ये वाईट बोलते, जी मला म्हणते ना लाखो करोड रुपये तर कमवले तर ह्याच्यापाशी लय पैसा आहे, ही त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवतोय. मित्राचे येत नाही. फेसबुक ही समध्यात मोठा स्कॅम करतं या. तुम्ही म्हणत असताना फेसबुकवरून तुम्ही लाखो रुपये कमवत असताना, अरे गू देत नाही फेसबुक, गू सुद्धा देत नाही फेसबुक. तुम्हाला समध्या गोष्टी दाखवतो मी. आणि फालतू गोष्टी बघायच्या आणि फालतू गोष्टीला फोटो टाकल्याचं बास करा रे. हे गोष्टी बास करा. मला पण सांग ना या महाराष्ट्रातली माणसं यार, सुधारा नका, वाईट कमेंट करत जाऊ. जर कुणाला फोटो ढकलता नाही येत ना, त्याला मागं पण नका वडत जाऊ रे. हात जोडून कळकळीची विनंती मला तुम्हाला. 50,000 रुपये आले ताई आणि ते अडकून बसले, ते निघत नाहीत. आणि माणसं मला काय म्हणते ती, अरे ह्या पोरापाशी लय पैसा आणि ह्या पोराला तुम्हाला माहिती किती पैसे आहेत. ती कमेंटमध्ये माणसं गो खाऊन जाते ती. ही बोलू नये. आई वडील घरदार सोडून दुसऱ्या देशामध्ये राहणं आणि ही दुसऱ्या देशातली संस्कृती तुम्हाला सर्वांना दाखवणं आणि त्यात मध्येच लागतो मी शिवे देऊन मला बोलणं, ही माझ्याला सहन होणार नाही. तर चला, हररमध्ये मित्रांनो, मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं. ह्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. मला ही व्हिडिओ नव्हता करायचा, पण तुम्हाला सर्वांचे इतके जास्त मला कमेंट येत होते का नाही. आणि बरेच जण माणसं मला कमेंटमध्ये होती, अरे ह्याला कशाला पैसे तुम्ही टाकताय स्कॅनरला, ह्याच्यापाशी लय पैसा आहे, अरे ह्याला लय पैसा माणसं देते या, ह्याच्यापाशी करोड रुपये अरब रुपये आहेत. आज तुम्हाला समजेल लाईव्ह प्रूफ दाखवणार नाही की मला समजेल काय म्हणते की तुला यूट्यूबचा पैसा लय आहे, तुला फेसबुकचा पैसा लय आहे, तुला इंस्टाग्रामचा पैसा लय आहे, तुला भरपूर पैसा या. तर आज तुम्हाला सर्वांना मी दाखवणार नाही की माझं यूट्यूबचं पेमेंट असू, इंस्टाचं पेमेंट असू, फेसबुकचं पेमेंट असू, किती रुपये येत आहे मला तुम्हाला सर्वांना दाखवायचं या. डोकं बिघायला लागले पाक माझं. व्हिडिओ नव्हता मलाही बनवायचा, पण आज ही व्हिडिओ बनवायला मला लय मोठा भाग पाडलेला आहे. हे आतल्या आत गोष्ट मला खायला लागली समजी मोठीची मोठी. तुम्हाला सांगायला दाखवतो. मला आता तुम्हाला दाखवतो मला यूट्यूबला किती फॉलोवर आहेत तुम्हाला दाखवतो. बघा आता बघा बघा. आजला टाईम काय झाला आहे आता सांगतो मला. टाईम काय झाला आहे बघा. टाईम हे बघा. टाईम बघा बघा किती झालं आहे. 10:25 रात्रीच्या. मित्राच्या इथं घरी आलो या. काल रात्री मित्राशी चालतो. आज व्हिडिओ बनला. उद्या मला सायकलीकडे जायचं या. तर म्हणलं चला आज व्हिडिओ बनवून तर टाकावं म्हणलं, कारण ह्या गोष्टीचं मला सांगायला लागते मला काय पण करून. चला सांगतो मला. यूट्यूबला आलो. समध्या गोष्टी रिॲलिटीमध्ये, कुठलीही गोष्ट लपवणार नाही. समध्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार नाही. समध्या गोष्टी सांगणार नाही. थांबा बघा नुसतं तुम्ही. हवा नेट चालू करतो तुम्हाला समध्या गोष्टी दाखवतो. लय पैसा आहे तुझ्यापाशी दाखवत. थांबा किती पैसा आहे तुझे. लय जण म्हणते तुझ्यापाशी भयान पैसा, तुझ्यापाशी लय पैसा आहे, तुझ्यापाशी किती पैसा दाखवतो. हां बघा बघा किती आहे. नीट बघा बघा किती फॉलोअर. तर किती फॉलोअर ही 79,412 माझं फॉलोवर येतं. किती 79,412 माझं फॉलोवर. मग ते एकच सांगायचं या. आणि लय जण म्हणते तुमच्यापाशी लय पैसा आहे, लय पैसा असतो, क्रिएटरपाशी लय पैसा असतो. यार कुणापाशी पैसा आहे. माझ्यापाशी जर पैसे नाही तर मी कुणाच्या गेमलिंग ॲपीच्यात असल्या मी जाहिराती करून नाही तर कधी पैसे कमवले. एक सुद्धा गेमिंग ॲपची जाहिरात नाही केली. आज मी झाला आहे मला गेमिंग ॲप करता का नाही म्हणलं करत नाही मी, कारण मी पहिल्यापासून करत नाही. मी त्या गोष्टी ज्या गोष्टीला प्रमोट नाही मला करायचं, त्या गोष्टी मी कधी प्रमोटिंगच करत नाही. तर त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं आहे, महिन्यात 5,000 ते 6,000 रुपये फक्त मला पेमेंट आली होती. लईत लई 20,000 रुपये पगार आली मला 5 महिन्यामध्ये. 20,000 रुपये यूट्यूबच्या सांगतो मला. आता लई जण म्हणती फेसबुकला लय पैसा असतो या, लय पैसा असतो या, लय पैसा असतो या. दाखवतो मग तुम्हाला फेसबुकचा. आणि फेसबुकनं तर एवढी घाण करून टाकली का नाही फेसबुकनं, मला समजत नाही असं बाबा होय फेसबुकला काम करावा का नाही, व्हिडिओ टाकावा का फेसबुकला नाही टाकावा. अरे इशे त्रास होऊन बसलाय का नाही. आता मी जास्त बोल बरं का, मला माफ करा जर कोणाला वाईट वाटलं का नाही माझ्या गोष्टी, तर मला मनापासून माफ करा, कारण ही गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगतो या. अरे ते उघड्या नागड्या नाचणाऱ्या पुरी, कमी कपडे घालून नाचणाऱ्या पुरी, तसल्या अंग घालून टाकणाऱ्या फोटो, आणि तुम्ही त्यांना लाईक करता, तुम्ही त्यांना चांगल्या कमेंट करता, तुम्ही त्यांना लाईक आणि फॉलो करणार का नाही. आणि चांगल्या पोरानं, शेतकऱ्या पोरानं म्हणा, दुसऱ्या धार्मिक पोरानं देवादिकाचं काय दाखवलं तर तुम्ही लगेच शिवाय देणार का नाही. ही गोष्ट तुम्हाला जमणार नाही का नाही. आणि तुम्ही जर का ह्या गोष्टींना ह्या ढुंगणं हलवलेला तुम्ही माणसांना बघणार, मला माफ करा बरं का मी जर थोडं वाईट बोलतो या. जर का तुम्ही वाईट गोष्टींना बघत राहिला का नाही तर माणसं, आणि आता येणारी जी पिढी आहे का नाही, पुरी म्हणा कुणी म्हणा, आता ही जी येणारी माणसं ती का नाही, ही समजा हीच गोष्टी करणार. जर तुम्ही चांगल्या गोष्टीला फॉलो केलं, तुम्ही जर चांगल्या गोष्टींना जर सबस्क्राईब केलं, जर तुम्ही चांगल्या गोष्टीला जर पुढे ढकललं ना, तर माणसं चांगलीच गोष्ट करणार. जर तुम्ही फालतू गोष्टी बघितल्या, फालतू गोष्टी जर का तुम्ही कमी कपडे घालणार, जर नाच गाण्याला जर तुम्ही पुढे फॉलो केलं, शेअर केलं, लाईक केलं ना,
पुढली येणारी पिढी तीही तसंच करणार जसं पाठीमागच्यानं केलं या. आता नवीन नवीन घातलेली ते काय करते या, कमी कपडे घालते, नाचते ती, ही करते ती गाजते या आणि व्हिडिओ टाकते या. आणि त्यांचं बघून कोण काय करतंय आता, आपली मराठी माणसं करते या. बरं जी बॉलिवूडमधली गाणी आहेत ती फाटके एकदम कमी कपड्यावर करते या, तशीच आपल्या इकडली माणसं करायला जाते या. तर मी कुठं नाही कुठं चुकीची गोष्ट आहे का नाही मला सांगून द्या. आणि ह्या गोष्टींना पुढं बढावा देणारी कोण आहे, तुमसारखी माणसं आहे ती. आता सगळी माणसं सारखी नसते ही मला पण माहिती, तुम्हाला माहिती चांगलं. तर मला फक्त एकच सांगायचं या, ह्यातमध्ये त्रास होतोय फक्त आणि फक्त चांगल्या माणसांना त्रास होतो या, फक्त चांगल्या माणसाला त्रास होतो या. आता मी इतकी लांब लांब दुनिया फिरतो, इतकंही काय करतो नाही, म्हणजे सांगतो तुम्हाला किती फॉलोवर, टोटल फॉलोवर 1,000,000.2 फॉलोवर माझं टोटल समजा धरलं तर सांगतो मला. इंस्टाग्रामच्या या आयडीला माझं फॉलोवर आहे तर 7 लाख फॉलोवर, तर दुसऱ्या इंस्टाग्राम आयडीला माझ्या 1,08,000 फॉलोवर येतं, फेसबुकला माझं 3 लाख फॉलोवर येतं आणि यूट्यूबला जवळजवळ माझं 80,000 फॉलोवर येतं. आणि मला म्हणजे तुझ्यापाशी लय पैसा आहे, लय पैसा आहे, लय पैसा आहे. आणि मला वाईट कमेंट करते. आणि चांगले कमेंट कोणाला करते ती, जी एकदम कमी कपडे घालणार, जी एकदम नाचगाणा करणार, एकदम कमी कपडे घालणार माणसं त्यालाच लाईक, लगेच त्यालाच लाईक आणि त्यालाच लगेच पुढे ढकलणार. आणि त्याच गोष्टी बघून बाकीच्या येणाऱ्या पुरी तीच तसंच करणार. त्यामुळं कळकळीची हाती विनंती, कळकळीची एकदम मनापासून एक हृदयापासून तुम्हाला सांगतो या, हृदयापासून सांगतो या, नाही बघायला आलं तर नका बघू ती गोष्ट आणि त्या गोष्टीला नका पुढे ढकलू. कारण की त्यातमध्ये तुमचं वाटोळं, येणाऱ्या पिढीचं वाटोळं, ती गोष्ट कोणीही करू नका अजिबात, मनापासून सांगणं आहे माझं राव. आता विषय कुठपर्यंत आलता, फेसबुकचं सांगतो मला. फेसबुकवर किती हजार येतं सांगतो मला, थांबा बघा आता पैसा दाखवतो. डॅशबोर्ड किती फॉलोवर येतं, 3 लाख. इंस्टाग्रामच्या आयडीला 3 लाख फॉलोवर येतं. डॅशबोर्डवर क्लिक केलं, पूर्ण दाखवतो, काहीही लपवणार नाही, कुठली गोष्ट लपवणार नाही. कारण की जी गोष्ट मी सहन करतोय ना, आणि हो एवढं फिरतोय मी, कसा राहतोय मी, कसं समजा गोष्टी करतो नाही, माझी मला माहिती आहे. लोकांना दिसतोय मी कॅमेरा घेतला, 70-80 हजार रुपयाचा कॅमेरा घेतला, माझी मला माहिती मी कसं घेतलाय ते. थांबा दाखवतो मला. अजून 1 रुपया मला कुणी दिला नाही, मी कसं केलंय फक्त माझी मला माहिती आहे. आणि लोक मला आजकाल टोमणं मारते द्या, अरे हे ना असंच केलं तर तसंच केलं, माझी मला माहिती मी कसं केलंय ते. चला तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, लास्ट 28 दिवस ही बघा, तुम्हाला दाखवतो. लास्ट 90 दिवसाचं माझं पेमेंट किती हजार आहे दाखवतो तुम्हाला. किती आहे नीट बघा, $500 नीट बघा, $500 येतं. $500 म्हणजे नाही म्हणता माझं 45 ते 46 हजार रुपये जाग्याला अडकून येतं. माझं पैसे निघत नाही तर फेसबुकवरनं. फेसबुकच्या मी असं पाया पडतो, मी असं लांबनच फेसबुकच्या पाया पडतो. फेसबुक पगार देत नाही, फेसबुक ही समजात मोठा स्कॅम करता या. तुम्ही म्हणत असताना फेसबुकवरनं तुम्ही लाखो रुपये कमवत असताना, अरे गू देत नाही फेसबुक, गू सुद्धा देत नाही फेसबुक. तुम्हाला समजा गोष्टी दाखवतो मी. आज मी जास्त बोलन कारण ह्या गोष्टीचा मला खर्च इतका वैताग आलाय का नाही, माणसांच्या कमेंट बघून मला जीव देऊ वाटतो. मला ह्या गोष्टी बघून खोटं बोलत नाही माणसाच्या. आणि आता कुठं झालं ही गोष्ट आता झाली आहे, बिहारमध्ये एका माणसानं जीव दिला फक्त कमेंट बघून. अरे आपल्या महाराष्ट्रातली माणसं यार, सुधारायला नका, वाईट कमेंट करत जाऊ. जर कुणाला पुढे ढकलता नाही येत ना, त्याला मागं पण नका वडत जाऊ. रे हात जोडून कळकळीची विनंती मला तुम्हाला. आणि तुमच्या ह्या विचारांमुळे कुठला शेतकऱ्याचा पोरगा कुठलाही माणूस पुढे जाऊ शकत नाही असले विचार घेतलं तर. थांबा तुम्हाला दाखवतो प्रॉब्लेम, सांगतो तुम्हाला काय झाला ती. ही पैसे माझं निघत नव्हतं, 50,000 रुपयाच्या आसपास माझं पेमेंट लागलं, माझं पेमेंट निघत नाही. ही फेसबुक पाणी पिऊन झोपलेलं आहे. आपलं काय नाही, आपण कष्ट केले रातून दिवस. म्या रक्ताचं पाणी करून हे समजा गोष्टी उभा केल्या, ते आपण ह्याचा 1 रुपयाचा फायदा नाही मला. तुम्हाला दाखवतो थांबा आता. आलू समजा गोष्टी हे काही तर बघून घ्या. समजा गोष्टी तुम्हाला दाखवतो मी, लाईव्ह प्रूफ न तुम्हाला समजा दाखवतो या. चला इथं आलो. आता मॉनिटाईजवर दाखवतो. हे का इथं आलो. हे बघा इथं पैसे घ्यायचं म्हणतं आणि पैसे आपलाही काढा येत नाही. तर आता मी इथं पाठीमागे येतो, जरा थोडं पाठीमागं आलो, डॅशबोर्डवर गेलो. इथं बँकेचं ऑप्शन आहे बघा, इथं बँकेचं ऑप्शन आहे. हे बघा इथं म्हणतंय, काय म्हणतं ही नीट बघा बघा तुम्हाला सांगतो. ही मला म्हणतंय की म्हणजे फेसबुक मला काय म्हणतंय की बिझनेसमध्ये तुमचं अकाउंट कन्वर्ट झालं आहे बिझनेसमध्ये, तर त्यामुळे तुम्ही बिझनेसच्या डॉक्युमेंटच्या फायली भरा. आता बिझनेसचं मी काय बरं, मी बिझनेस करतोय का समजा गोष्टीचा, काय बिझनेस आहे या गोष्टीचा. फेसबुक म्हणजे बिझनेस आहे का, तरी मला म्हणतंय तुमचं अकाउंट बिझनेसमध्ये सिलेक्ट झालं आहे. इंडिव्हिज्युअलमध्ये एक क्लिक असते. आणि सांगतो मला फेसबुकचं कसं आहे. फेसबुकचं कसं सांगतो मला.
फेसबुकचा नियम कसा आहे माहिती आहे का, एक असतं इंडिव्हिज्युअल आणि बिझनेस. तर माझं झालं आहे बिझनेसमध्ये माझ्या अकाउंट क्लिक झालं या, आणि एक असतं ती इंडिव्हिज्युअलमध्ये. आता माझा दुसरा, आता ही काय म्हणते सांगतो, तुमच्याकडं बिझनेसमध्ये अकाउंट तुमचं कन्वर्ट झालं आहे, त्यामुळे तुमचं पैसे निघू शकत नाही. तर जर तुम्हाला पैसे काढायचं असतील तर तुम्ही तुमच्या समजा फाईले भरा, तुमचं डॉक्युमेंट भरा, बँकेचा नंबर टाकला, समजा जेवढं लागतं तेवढं ह्याला दिलं, ह्यांचा तरी पण मी, आणि ह्यांना आता ही आपण फेसबुक संग बोलू शकत नाही, आणि ती गोष्ट आपण बदलू पण शकत नाही. आपल्याकडं काय झालं आहे, आपण जी इंडिव्हिज्युअलमध्ये क्लिक करत असतं ना, ते आपल्याकडं बिझनेसमध्ये माझ्याकडून चुकून झालं. तर ह्या समजा बिझनेसमध्ये जेवढे पण फाईल लागते ना, मी तेवढे डॉक्युमेंट्स भरली, जेवढे लागते तेवढं समजा भरल्या, तरीही मला अजून रुपया असला खाल्लेला नाही. की जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्हाला समजा गोष्टींच्या फायली आणि प्रूफ द्यायला लागतील. कुठल्या फायली देऊ मी कुठला प्रूफ देऊ? पण नाहीच मी ते गोष्टी, बिझनेस मी काय करतो, ह्या गोष्टीचा बिझनेस असतो, मला सांगून द्या, ह्याचा बिझनेस असतो का? मी काय बिझनेस करणार नाही. आणि माणसं म्हणते तुला लाख रुपये आहेत, तर अजून 1 रुपया नाही आला मला ह्या गोष्टीचा. हो मी मान्य करतो, 50,000 रुपये अडकून बसले, अजून रुपया नाही आला. ही बघा का एरर दाखवतो का इथं, आहे बघा, हो का एरर आहे इथं, 50,000 रुपये अडकून येतं, नाही तर नाही का ती माझं पैसे. आणि तुम्हाला वाटत आहे की बाबा फेसबुकला लय पैसे येतं, आणि पैसे कुणाच निघते सांगू तुम्हाला, कुणाच निघते तर पैसे, जी अंगणात गाणं करून दाखवते ना, जी गोष्ट जी कमी कपडे घालून दाखवते ती, फक्त त्यांना पैसे मिळतात जास्तीत जास्त. ही खोटी गोष्ट बोलत नाही तुम्हाला, मी खरं सांगतो ही. आणि तुम्ही काय करता, तुम्ही त्यांना सपोर्ट करता, ज्यांच्यापाशी भरपूर पैसा आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करता. मी काय म्हणतो, फॉलो करून जाऊ नका. 3 लाख फॉलोअर्स कमवलेले तर फेसबुकला रुपयासला आलेला नाही मला. ही बघा तुमच्यासमोर समजा गोष्टी, मला सांगून द्या, रात्रंदिवस एक मेहनत करून 30,000 किलोमीटर सायकल चालवून 3 लाख फेसबुकला 3 लाख फॉलोअर्स कमवलं, 50,000 रुपये आले ताई, आणि ते अडकून बसले, ते निघत नाहीत. आणि माणसं मला काय म्हणते ती, अरे ह्या पोरापाशी लय पैसा, आणि ह्या पोराला तुम्हाला माहिती किती पैसे येतात. ती कमेंटमध्ये माणसं गो खाऊन जाते. ती ही बोलू नये, नाही बोलू वाटत ही गोष्टी मला. ही गोष्टी बोलायला कोण भाग पडतं, ही गोष्टी बोलायला मला तीच माणसं भाग पडते ती, जी माणसं वाईट कमेंट करते ती. एकच सांगणारे हात जोडून खरंच मनापासून सांगतो, मी मनापासून सांगतो, वाईट कमेंट कोणी करणार का रे, खरंच सांगतो. तुम्ही तोंडा मला 2 शिव्या द्या, फक्त वाईट कमेंट करणार का. तुमच्या नादानं दुसरी माणसं वाईट कमेंट करते. मी लई चांगला माणूस आहे, मी कधीच कोणाला आई म्हणून शिवी दिलं नाही, मी कधीच कोणाला शिवी दिलेलं नाही. माणसं काय करते माहिती का, माणसं रागाला घालवते ती माझी, मला माहिती ही समजा गोष्टी मी कशा फेस करतो. या आई वडील घरदार सोडून दुसऱ्या देशामध्ये राहणं, आणि ही दुसऱ्या देशातली संस्कृती तुम्हाला सर्वांना दाखवणं, आणि त्यात मध्येच लागतो मी शिवे देऊन मला बोलणं, ही माझ्याला सहन होणार नाही. माफ करा पण मला, मी एकच सांग नाही, वाईट कमेंट कोणालाच करू नका, कोणालाच वाईट कमेंट करू नका. काय हक्क काय आपला वाईट कमेंट करायचा? आणि आपण महाराष्ट्रातली माणसं यार, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रामधली माणसं यार. छत्रपती शिवाजी महाराजांचा काय शिकवण होती विसरून गेले समधी माणसं. व्हिडिओ आता दुपारी एक नॉर्मल पोस्ट टाकली दुपारा, तुम्हाला ते कमेंट दाखवतो, त्या कमेंट दाखवतो तुम्हाला. तुम्ही म्हणताल राव काय कमेंट केलं त्या राव माणसांना. आता माझा स्वभाव आहे पहिल्यापासून हसरा, त्यामुळे मी काय करतो, मी हसून फोटो टाकतो. मला माणसं काय कमेंट करते बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्हाला दाखवतो माणसं मला काय कमेंट करते ते. आता हे काय फोटोमध्ये खराब आहे सांगून द्या का. हे फोटो या हसून फोटो टाकला एकदम साधा. हे का आता हे कमेंट बघा, निगेटिव्ह कमेंट बघा, माणसं निगेटिव्ह कमेंट बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा. आता मी हे तर कॅप्शन काय लिहिलं सांगतो मला. कॅप्शन काय लिहिलं, मी कपडे घालणाऱ्या माणसांना खूप सपोर्ट करता, आणि चांगला जी धर्मदेखाचं दाखवतं त्यांना तुम्ही वाईट कमेंट करता, त्यामुळे मी पोस्ट टाकायच्या कमी केल्या आहेत. तर ह्या माणसानं काय कमेंट केली बघा, चांगला निर्णय घेतला आहेस, दिलेला शब्द पाळ, पुन्हा पोस्ट टाकू नकोस. तू लोकांना जग फिरून दाखवत होतास, त्याबद्दल तुझे कौतुक होतं, पण तू लोकांना उपदेश करतोस तेव्हा शिव्या खातोस. तू अजून थोडा अभ्यास कर. दुसरे लोक बघ त्यांच्या सोशल मीडिया कसा हँडल करतात, आणि तुझी ही स्टाईल लोकांना आवडत नाही. शुभेच्छा. बघा हो का मामानं किती भारी कमेंट केली बघितली का. म्हणजे तू टाकू नको अजिबात, तू मागे अजून मी दुसऱ्या पुढल्या माणसाला वाईट कमेंट करतो त्याला पण माग घेतो.
हां, आणि मामा तुम्ही लय पुढे जावा. ह्या मामाच्या आयडीचं काय नाव मला येत नाही, माणूस मोठा दिसतोय पण जरा थोडं संस्कार तुमच्यावर जर तुमच्या आई वडिलांना चांगलं गेलं असताना खरंच लय भारी झालं असतं. मला नको वाटतं ह्या गोष्टी बोलायला, खरंच नको वाटते. आणि दुसऱ्याच माणसाने ह्या व्हिडिओ खाली काय कमेंट केलं तुम्हाला दाखवतोय बघा. हत्ती चालला कुत्र्या भुकत्यात पाठीमागं. बघा ही खरी गोष्ट आहे. कमेंट करणारे खूप असतात बाबा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, बरेच माणसं. पण काय नालायक माणसं आहे ती, काय नालायक कुत्रा आहे ती. मला बोल वाटत नाही, खरंच मला बोल वाटत नाही. इतकी कशी गदाळ आवला ती, कुठनं पैदा होते ते, खोटं बोलत नाही बरं का. आणि त्यांच्या नादानं बाकीची माणसं सावध होते ती, आणि काय कारण नसताना बाकीची माणसं वाईट बोलते ती पुढल्या माणसाला. आज ही पहिल्यांदा असला माझ्या चॅनलला ही व्हिडिओ येणार नाही की ह्यातमध्ये तुम्ही माझा संतापलेला राग बघताय तुम्ही सर्वजण. आणि राग नाही तर ही आतमधनं बिंबीची दाटापासून बोल नाही, हे मनापासून माझं बोल नाही. कारण की मला ताप होतो ह्या गोष्टीचा, कारण की मी एकटा गोष्टी समजा फेस करतोय. मला सायकल चालवायची आहे, मला डोंगरदऱ्या पार करायचे ते, आणि त्यातमध्ये तुम्हाला सर्वांचं मला साथ पाहिजे तुम्हाला सर्वांचा. त्यातमध्ये मला तुम्ही सर्वजण जर असं वाईट कमेंट करतात तर माझी हालत काय असेल मला सांगून द्या तुम्ही सर्वजण. अरे कशामुळे वाईट कमेंट करायच्या? हां, चुकीचं आहे होय. अरे आपल्याला कोणाला हक्कच नाही ना आपल्याला काही लोकांना हे करायचा. या चला आता मला सर मला सांगायचं आता पैसे. हां, आता तुम्हाला फेसबुक सांगितलं, फेसबुकचा रुपडाही मला येत नाही सांगितलं. आता तुम्हाला सर्वांना मला सांगायचं आहे, आता फेसबुकवरचं आता लई जणांचं म्हणणं या इंस्टाग्रामला भरपूर पैसा, इंस्टाग्राम ओपन करा, किती रुपये मिळलं, किती लाख मिळलं, एका व्हिडिओला 20-30 हजार मिळत असतील. डोकं दुखतं. आता मी जर का महाराष्ट्रामध्ये आलो आपल्या कुठल्याही माणसापाशी सुद्धा किती रुपये येतात महिन्याला, नाही नाही म्हणता 5-6 लाख रुपये कमवताची. 5-6 लाख रुपये कमवत होतो, चांगला बंगला धरला असता, पत्र्या शेडमध्ये नसतो राहिलो मी. इंस्टाग्रामचा नियम आहे, इंस्टाग्राम ही पैसे देत नाही. तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता की इंस्टाग्राम किती महिन्याला पेमेंट. इंस्टाग्रामला 7 ते 8 लाख फॉलोवर आहेत, पण रुपया कमवलेला नाही मी अजून. इंस्टाग्रामला कसं पैसे कमवतो तुम्हाला सांगतो. इंस्टाग्रामला पैसे कमवायचा एकच मार्ग असतो, पेड प्रमोशन करा. प्रमोशन कसं, त्यात मग तुमचं वाटलं होणार. कसं वाटलं होणार, आम्हाला दुसऱ्या कंपनी मेल करणार, त्यातमध्ये आम्हाला सांगणार की तुम्ही जाहिराती करा, तुम्ही ह्या गोष्टी करा, तुम्ही त्या गोष्टी करा, तुम्ही आमच्या गेमिंगची जाहिराती करा, तर आम्ही तुम्हाला 50,000 रुपये 60,000 रुपये एका व्हिडिओला देतो. किती? एका व्हिडिओला 50,000 ते 60,000 रुपये फेसबुकवरनं येतात. पण ती गोष्ट मी केलेली नाही. मी लाखो करोड रुपये कमवलं असतं, पण तुमच्या सर्वांच्या चांगल्यासाठी मी नाही केलं. कारण की माझं म्हणणं असं आहे की दुसऱ्यांचा घर जाळून कोळसा व्यापार नसे मला करायचा, आणि ही माझ्या आईवडिलांचं माझ्या पहिले मग संस्कार आहेत. त्यामुळे लोकांना मला वाईट कशामुळे बोलते, कारण की आज माझ्यापाशी पैसा नाही. जर का आज माझ्यापाशी चांगल्या गाड्या घोड्या जर असतं ना, लोकांची टाप नाही. आणि तुम्ही त्यांना कमेंट करून दाखवा, ज्यांच्यापाशी गाड्या चेन आहे, त्या चांगल्या मोठ्या 5 स्टार गाड्या त्या, त्यांना तुम्ही कमेंट करून दाखवा बरं, उचलून आपटतील तुम्हाला धरून आहे तिथं. तुम्ही त्यांना कमेंट नाही करणार. जी माणूस चांगलं काहीतरी करून दाखवणार ना, नेमकं त्यांनाच तुम्ही वाईट कमेंट करणार. आणि ही व्हिडिओ जे माझे चाहते आहेत ना, हे व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही, ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे माणसं मला निगेटिव्ह कमेंट करते ती. जर कोणाला वाईट वाटलं असेल ह्या व्हिडिओ तर वाईट वाटून घेऊ नका. जे माझी चांगली पब्लिक आहे, जी माझी भोळी पब्लिक आहे ना, ही व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही. ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जी मला कमेंटमध्ये वाईट बोलते, जी मला म्हणते ना लाखो करोड रुपये तो कमवले तर ह्याच्यापाशी लय पैसा आहे, ही त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवतोय. मित्राच्या इथं घरी बसून बनवतोय व्हिडिओ. ही रात्रीच्या 10:30-11 वाजता व्हिडिओ बनवतोय मी. यार नाही लागले मला व्हिडिओ बनवायला, फक्त मला ही गोष्ट मला झोपून देत नव्हती, त्यामुळे ही गोष्ट मी लगेच तुम्हाला सर्वांसमोर सांगतोय. आणि किती रुपये येतं इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकण्यासाठी मला 15,000 ते 16,000 रुपये देते ती एक स्टोरी टाकायला. मी स्टोरी टाकत नाही, मला जमणार नाही की कुणाचं घर जळले माझ्यामुळे, मला ही गोष्ट जमणार नाही, त्यामुळे मी ही गोष्टी काही करत नाही. तर असा काहीतरी व्हिडिओ होता. माफ करा जर काही चुकीच्या गोष्टी माझ्या तोंडात निघल्यास तर मनापासून मला माफ करा तुम्ही सर्वजण. आणि एकच सांगायचं तुम्हाला सर्वांना, माझी बिनकम मी तुम्हाला समजा गोष्टी दाखवल्या की मला किती रुपये येतं महिन्याला, किती माझा खर्च होतो, काय होतो. इंस्टाग्राम पैसे देत नाही. फेसबुकवर माझं 50,000 रुपये अडलेलं आहे, अजून काय निघलेलं नाही. तर यूट्यूबची पगार महिन्याला फक्त लईतलं किती सांगतो मला, एका महिन्याला 5,000 ते 6,000 रुपये फक्त येते. आणि माझा महिन्याचा खर्च 10,000 रुपये आहे. त्यातमध्ये सायकलचा मेंटेनन्स, आज एक स्लिपिंग बॅग घ्यायला 3,000 रुपये खर्च आला, आणि सायकलचा एक टायर घ्यायला 1,000 रुपये खर्च आला आहे मला. द्या सांगू ना तुम्ही, दिवसाला 3-3, 4-4 हजार रुपये नुसतं असं काय दिवस सायकलला माझ्या मेंटेनन्स येतो. माझ्या कपडे सोपड्याचा थोडाफार माझा खर्च असतो. या मी खाणं कमी खातो, आणि माझं मी बघतो माझा खर्च मला कसा वाचवायचा आहे. यार माझी मला माहिती आहे समजा गोष्टी मी कशा करतोय ती. आणि त्यातमध्ये लगात मी तुम्हाला पैसे नाही मागत रे, मी तुम्हाला पैसे कधी मागितलं, पैसे नाही मागत तुम्हाला. मी फक्त म्हणतो तुम्हाला सर्वांचा प्रेम आशीर्वाद राहून द्या, फक्त एवढ्याच गोष्टी म्हणतोय मी तुम्हाला. तरी पण वाईट कमेंट, अरे काय अर्थ ह्या गोष्टीला.
अरे वाईट कमेंट करणाऱ्यांनो तुमच्या मनामध्ये हाय तरी काय नको, नुसतं पुढल्या माणसाला मागं वाढायचं झालं संपलं. आणि फालतू गोष्टी बघायच्या आणि फालतू गोष्टीला पुढे ढकलायचं बास करा रे. हे गोष्टी बास करा. मना पण सांग ना या नका या असल्या गोष्टी करू नका, खरंच सांगतोय तुम्हाला मी. तर ही व्हिडिओ असा काहीतरी होता. जर कोणाला काय माझ्या गोष्टीचं वाईट वाटलं असतं तर मनापासून मला माफ करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा की या व्हिडिओमध्ये मी काय चुकीचं बोललो, काय बरोबर बोललो, मला फक्त एवढी गोष्ट सांगा. कारण की जी गोष्ट मला बरोबर वाटली मी ती गोष्ट बोललेलो या. एकच सांग नाही, समाजामध्ये जर का आपल्याला काय चांगलं करायचं आहे तर त्यासाठी आपल्या आधी स्वतःचे विचार चांगले ठेवायला लागतील आणि त्यानंतर आपण समाजाला बदलू शकतो. एकच सांग नाही, जर बरोबर वाटत असलं तर तुमच्या मनानं पुढे टाकला व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून जावा. हर हर महादेव.